सिंह राशीचे जातक मागील काही काळापासून आयुष्यात एक विचित्र तणाव, अडथळे आणि अनपेक्षित बदल अनुभवत होते. जणू प्रत्येक प्रयत्न करूनही यश काही हाती लागत नव्हते. कधी पैशांची अडचण, कधी नोकरीत अस्थिरता, तर कधी नात्यांमध्ये ताण. या सगळ्यामुळे तुम्ही थकून गेला होता. आयुष्य एखाद्या वळणावर येऊन थांबल्यासारखं वाटत होतं. पुढचा रस्ता दिसत नव्हता. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. प्रत्येक संकटानंतर नव्या सुरुवातीची चाहूल लागते. हाच तो क्षण आहे जेव्हा गणेश चतुर्थीच्या आगमनासोबत बाप्पा स्वतः तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहेत. विघ्नहर्ता गणपती म्हणजेच अडथळे दूर करण्याचा देव. आणि यावेळेस सिंह राशीच्या नशिबातून अडथळे दूर करून नवे मार्ग दाखवण्याचा मोठा संकल्प त्यांनी केला आहे. गणपती बाप्पा हे केवळ संपत्ती आणि समृद्धीचे देव नाहीत, तर ते ज्ञान, बुद्धी, प्रगती आणि स्थैर्याचे मूळ स्रोत आहेत. त्यामुळे त्यांच्या आगमनामुळे तुमच्या जीवनात केवळ पैसा आणि यशच नाही, तर मानसिक शांती, नात्यांमध्ये सौख्य आणि मनाला स्थैर्य मिळणार आहे. येत्या गणेश चतुर्थीपासून तूळ राशीच्या लोकांचे दिवस खऱ्या अर्थाने बदलायला सुरुवात करतील. ज्यांनी आत्तापर्यंत खूप सहन केलं, संघर्ष केला, त्यांना आता बाप्पा चमत्कारिक वळण देऊन नवीन दार उघडणार आहेत. हे वळण इतकं अनपेक्षित असेल की तुम्हाला स्वतःवर विश्वास बसणार नाही. नंबर 1 आहे आर्थिक स्थैर्याचा चमत्कार. सिंह राशीच्या जातकांना पैशाचा ताण बराच काळ त्रास देत होता. कधी अचानक खर्च, कधी जुने कर्ज, कधी कमाईपेक्षा जास्त जबाबदाऱ्या. या सगळ्यामुळे जणू पैसा हातात आला तरी टिकत नव्हता. काहींना बँकेचे कर्ज फेडायचे होते, तर काहींना स्थिर उत्पन्नाची चिंता होती. गणेश चतुर्थीपासून बाप्पा तुमच्यासाठी संपन्नतेचे दरवाजे उघडणार आहेत. जुने अडकलेले पैसे परत येण्याची चिन्ह दिसतील. गुंतवणुकीतून अचानक नफा मिळू शकतो. व्यावसायिकांना मोठ्या ऑर्डर मिळेल, तर नोकरीवाल्यांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी येईल. तुमच्याकडे पैशांचा ओघ वाढला की तुमचा आत्मविश्वास दुप्पट होईल. नंबर 2 आहे नोकरी व्यवसायात नवा मार्ग. ज्या राशीच्या लोकांनी मागील काही काळात नोकरी गमावली, वारंवार बदल केला किंवा प्रमोशनच्या अपेक्षेत निराशा अनुभवली, त्यांच्यासाठी आता बाप्पा नवा मार्ग दाखवणार आहेत. नोकरीवाल्यांना योग्य ओळखी मिळून इच्छित क्षेत्रात स्थिरता येईल. बढती, जबाबदारीत वाढ किंवा नवीन जॉब ऑफरची शक्यता प्रबळ आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन भागीदारी, नवे ग्राहक आणि नवीन बाजारपेठेचं दार उघडेल. काहींना विदेश प्रवास किंवा परदेशी कंपनीसोबत काम करण्याची संधीही मिळू शकते. याचा अर्थ असा की आता करिअरमध्ये अडकलेली गाडी पुन्हा वेग पकडेल. नंबर 3 आहे कौटुंबिक जीवनात आनंद. काही सिंह राशीचे जातक घरगुती वाद, नातेसंबंधातील तणाव किंवा गैरसमज यामुळे मानसिकदृष्ट्या थकलेले होते. कुटुंबातील ऐक्य ढासळल्याने मन खिन्न होतं. गणेश चतुर्थीपासून मात्र वातावरण बदलू लागेल. घरात पुन्हा शांतता आणि प्रेम वाढेल. ज्यांच्यात संवाद थांबला होता ते पुन्हा बोलू लागतील. विवाह योग, संतती सुख किंवा शुभ कार्याची तयारी या काळात होऊ शकते. कौटुंबिक जीवनात स्थैर्य आल्याने मन प्रसन्न होईल आणि कामातही तुम्हाला अधिक ऊर्जा मिळेल. म्हणजेच घरात आनंद परतल्यावर तुमचं मन आणि भाग्य दोन्ही फुलणार आहे. नंबर 4 आहे मानसिक शांती आणि आत्मविश्वास. तूळ राशीच्या लोकांना मागील काही काळात अतिशय दडपण, अस्वस्थता आणि स्वतःवर विश्वास न उरण्याची भावना झाली होती. जणू तुम्ही जे काही कराल त्यात अपयशच येईल असं वाटत होतं. गणेश चतुर्थीपासून मात्र बाप्पा तुम्हाला मानसिक धैर्य देणार आहेत. अंधारातून बाहेर येऊन उजेड दिसू लागेल. आत्मविश्वास वाढेल, निर्णय क्षमता बळकट होईल. करिअर आणि नातेसंबंध दोन्हीत तुम्ही आता ठाम पाऊल उचलाल. स्वतःबद्दल नकारात्मक भावना दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढेल. यामुळे तुम्हाला जाणवेल की तुमच्यात अपार क्षमता आहे, फक्त योग्य वेळ हवी होती. नंबर 5 आहे अध्यात्म आणि भाग्ययोग. गणपती म्हणजे विघ्नहर्ता आणि सिद्धिविनायक. त्यांच्या कृपेने केवळ सांसारिक नव्हे तर आध्यात्मिक प्रगतीही होते. गणेश चतुर्थीपासून तुमच्यात आध्यात्मिकतेकडे झुकाव वाढेल. प्रार्थना, ध्यान आणि मंत्रजप यात मन रमू लागेल. तुमच्या कृतीत आणि विचारांत अचानक बदल जाणवेल. भाग्यात अनपेक्षितरित्या चांगल्या घडामोडी होऊ लागतील. जणू एखादी अदृश्य शक्ती तुमच्या बाजूने काम करत आहे. हा काळ तुम्हाला शिकवेल की जेव्हा आपण बाप्पावर श्रद्धा ठेवतो तेव्हा नियतीसुद्धा आपोआप बदलू लागते. आता शुभ उपाय पाहूयात. गणेश चतुर्थीपासून सिंह राशीच्या जातकांनी हे उपाय केल्यास बाप्पाची कृपा अधिक लवकर आणि अधिक प्रभावीपणे लाभेल. नंबर 1 आहे गणेश मंत्र जप. रोज सकाळी आंघोळीनंतर ओम गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा जपा. हा जप तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करून नव्या ऊर्जेत भर घालेल. नंबर 2 आहे दुर्वा आणि मोदक अर्पण. गणपतीला 21 दुर्वा आणि मोदक अर्पण करा. दुर्वा तुमच्या अडथळ्यांना शांत करतो, तर मोदक तुमच्या कष्टाचं गोड फळ लवकर देतो.
नंबर 3 आहे लाल फूल आणि सिंदूर. लाल फूल आणि सिंदूर अर्पण केल्याने सिंह राशीच्या लोकांना करिअर आणि पैशाच्या अडचणी कमी होतात. हे उपाय विशेषतः नोकरी व्यवसायात प्रगती करण्यासाठी आहेत. नंबर 4 आहे दान आणि सेवा. दर मंगळवारी आणि चतुर्थीला गरिबांना किंवा गरजू मुलांना गोड पदार्थ वाटा. बाप्पाला ह्या दानातून विशेष आनंद मिळतो आणि तुमचे पाप बाधा कमी होतात. नंबर 5 आहे गणेश अथर्व शीर्ष. आठवड्यातून किमान एकदा गणेश अथर्व शीर्ष वाचावे किंवा ऐकावे. यामुळे मानसिक शांती मिळते, घरातील वाद निवळतात आणि भाग्य उजळते. सिंह राशीच्या जातकांसाठी गणेश चतुर्थी हा केवळ सण नाही तर नशिबाला नववळण देणारा क्षण आहे. मागील काही महिने तुम्हाला संघर्ष, अपयश आणि अस्थिरतेचा अनुभव देऊन गेले, पण आता बाप्पा स्वतः तुमच्या आयुष्याचा ताबा घेत आहेत. आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल, व्यावसायिक जीवनात नवा मार्ग खुला होईल, नातेसंबंधामध्ये प्रेम आणि ऐक्य वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाला शांती मिळेल. बाप्पाच्या कृपेने तुम्हाला जाणवेल आयुष्यातील प्रत्येक संकट हे खरं तर मोठ्या बदलाची तयारी होती. ही गणेश चतुर्थी सिंह राशीसाठी अशी वेळ घेऊन येते आहे जिथे अडथळ्यांचा शेवट आणि प्रगतीची नवी सुरुवात होणार आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत बाप्पाचा हात जाणवेल आणि तोच हात तुम्हाला समृद्धी, सुख आणि समाधानाच्या वाट्यावर घेऊन येईल. शेवटचा संदेश. सिंह राशीच्या जातकांनो, गणेश चतुर्थी हा तुमच्यासाठी फक्त सण नाही, हा दिवस म्हणजे ब्रह्मांडाने तुमच्यासाठी आखून ठेवलेला नव्या अध्यायाचा प्रारंभ आहे. मागील काळात तुम्ही सहन केलेले दुःख, संघर्ष, अपमान आणि अपयश हे सगळं जणू एका अदृश्य शक्तीने तुम्हाला परीक्षेसाठी ठेवले होते. कारण खरी संपत्ती, खरं सुख आणि खरं यश हे त्या लोकांनाच मिळतं जे कष्ट, ध्येय आणि श्रद्धा या तिन्ही गोष्टी टिकून राहतात. गणेश चतुर्थीपासून तुमच्या आयुष्याला मिळणारे हे वळण साधं नाही. अचानक तुम्हाला वाटेल की भाग्य तुमच्या बाजूने वळलं आहे. जे दरवाजे वर्षानुवर्ष बंद होते ते अनपेक्षितरित्या उघडतील. नशिबातला अंधार हटेल आणि जीवनात नवीन प्रकाश येईल. जे लोक तुमच्यावर शंका घेत होते त्यांनाच तुमच्या यशाची दाद द्यावी लागेल. ही वेळ अशी आहे की जणू गणपती बाप्पा तुमचा हात धरून तुम्हाला एका गुप्त मार्गावर नेत आहेत. तो मार्ग सुरुवातीला धुसर दिसेल, पण जसे जसे दिवस पुढे जातील तसे तसे तुम्हाला जाणवेल की हा मार्ग म्हणजे तुमच्या नियतीचा खरा रस्ता आहे. सिंह राशीच्या जीवनात आता सुरू होणार आहे चमत्कारांचा काळ, जिथे प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवी भेट घेऊन येईल, जिथे अडथळ्यांच्या भिंती कोसळतील आणि सुखाच्या नद्या वाहू लागतील. लक्षात ठेवा, या गणेश चतुर्थीला तुम्ही फक्त बाप्पाचं स्वागत करत नाहीत, तर तुमच्या नव्या नशिबाचं, नव्या प्रवासाचं आणि नव्या जीवनाचं स्वागत करत आहात. आता प्रश्न फक्त एकच आहे की तुम्ही तयार आहात का या बाप्पाच्या चमत्कारिक वळणासाठी? तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.